उपचारात्मक अध्यापनाच्या पायऱ्या लिहा. तर उत्तर आहे, शाळेचा शैक्षणिक दर्जा हा सतत चांगला ठेवणे हे कोणत्याही मुख्याध्यापकाचे कर्तव्य आहे. अभ्यासात हुशार असलेल्या आणि मागे पडणाऱ्या अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न केले गेले पाहिजेत. अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जादा तास, पाठांतराच्या विशेष पद्धतीचा वापर करणे, सतत उजळणी इत्यादी उपचारात्मक अध्यापन पद्धतीचा वापर करता येणे शक्य आहे. मात्र उपचारात्मक व विशेष अध्यापनाच्या आयोजनामध्ये अनेक अडचणी असतात. अशा स्वरूपाच्या अध्यापनाच्या महत्त्वाच्या पायऱ्या अशा: जे मागे पडलेले विद्यार्थी आहेत त्यांचा शोध घ्यावा लागेल. त्यांच्या कच्चेपणाची क्षेत्रे, कारणे शोधावे लागतील. त्यांच्या कच्चेपणाच्या संदर्भात उपचारात्मक उपाययोजना निश्चित करून तिची तरतूद केली पाहिजे. गुणवत्ता व प्रज्ञा असणाऱ्या विद्यार्थ्यांची दखल घेऊन त्यांच्या विकासासाठी विशेष अध्यापनाची सोय केली पाहिजे. हे काम अर्थात केव्हा करावयाचे, कोणी करावयाचे, कोठे करावयाचे, त्यासाठी आर्थिक तरतूद किती व कशी करावयाची असे प्रश्न उभे राहतात. परिणामकारकपणे काम करणारे कर्तव्यनिष्ठ शिक्षक, समाजातील अन्य घटक, शिक्षण तज्ज्ञ यांचा सल्ला, समिती, मार्गदर्शन यातून या उपक्रमाचे नियोजन करता येते. उदाहरणार्थ, काही शाळात हुशार व सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठीही शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरतात. शिवाय वेगवेगळ्या साधनांचा कार्ड्स, वाक्यपट्ट्या, चार्ट्स, मॉडेल्स, कविता, संवाद यांच्या कॅसेट्स यांचा वापर करून केवळ पुस्तकी शिक्षण न देता शक्य होईल तेवढे प्रत्यक्ष अनुभव देऊन विशेष अध्यापन करता येईल. कारखान्याची माहिती सहल काढून प्रत्यक्ष देता येईल. एखादी निसर्ग कविता बाहेर बगीचात नेऊन शिकवता येईल. स्लाइड्स दाखवता येतील. कोणत्या विद्यार्थ्यांना कोणत्या अध्यापनाची गरज आहे हे त्यांचा साधारण शैक्षणिक दर्जा सुरुवातीलाच लक्षात घेऊन त्याप्रमाणे मुख्याध्यापकाने नियोजन करून घ्यावे.